ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी योग्य पद्धतीने शेपूची भाजी कशी बनवणार ते दाखवणार आहे मी। खूपच योग्य पद्धत आहे आणि जर अशी शेपूची भाजी केली तर जी शेपूची भाजी खात नाही ती लोकंसुद्धा शेपूची भाजी आवडीने खातील आणि खूपच झटपट तयार होते। कधी कधी काय होतं ना, शेपूच्या भाजीमध्ये जे आपण डाळ घालतो ती शिजत नाही आणि थोडीफार कच्चीच राहते, तर ती देखील कशी पटकन शिजली जाईल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर इथे पाहू शकता मी शेपूची भाजी ही छान अशी निसून घेतलेली आहे। कोवळी घ्यायची आहे आपल्याला शेपू, म्हणजे ती लवकर शिजली जाते आणि खायला देखील छान चवदार लागते। छान अशी निसून घेतली की शेपूची भाजी आपण चिरून घेऊया। एकदम अशी बारीक बारीक पीसमध्ये चिरायची आहे। जास्त मोठ्या पीसमध्ये चिरू नका, नाही तर ती दिसायला देखील चांगली दिसत नाही आणि खायला देखील इतकी छान लागत नाही। मग एकदम छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे शेपू। तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व शेपूची भाजी मी इथे छान अशी बारीक चिरून घेणार आहे। तर आता व्यवस्थित अशी बारीक शेपू चिरून झाली की आपण इथे डाळ भिजत घातली होती। डाळ तुम्हाला कमीत कमी 1 तासभर तरी भिजत ठेवायची आहे, म्हणजे डाळ छान शिजली जाते। तर इथे तुम्ही पाहू शकता 1 तासभर मी डाळ भिजत ठेवली होती। जर तुमच्याकडे जास्त टाईम नसेल तर तुम्ही एक 15 ते 20 मिनटं डाळ गरम पाण्यात अगदी उकळीच्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे, तरीसुद्धा डाळ छान अशी भिजली जाते। आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे तापत। कढईमध्ये मी 1.5 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल तापलं की यामध्ये 7 ते 8 लसूण मी इथं ठेचून घातला आहे। शेपूच्या भाजीला लसूण नेहमी जास्तच घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये आणि भाजी खायला देखील छान लागते। लसूण खरपूस असा आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे आणि मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या देखील आपल्याला शेपूच्या भाजीलाही जास्त घालायच्या आहेत, म्हणजे भाजी तिखट झाली की ती खायला खूप छान लागते। आता मिरच्यांना डाग पडत तोपर्यंत तरी आपल्याला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिरचीचा फ्लेवर ह्या भाजीमध्ये उतरला जातो। तर इथे तुम्ही पाहू शकता मिरच्या आणि लसूण दोन्ही छान फ्राय झालेले आहेत। आता आपण शेपूची भाजी जी पाण्यात घालून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया। घट्ट अशी पिळून घ्यायची आहे, नाहीतर डायरेक्ट भाजी टाकली की त्याला खूप जास्त पाणी सुटेल आणि भाजी हवी इतकी चांगली होणार नाही। त्यामुळे छान अशी घट्ट पिळून घ्या आणि मगच भाजी यामध्ये टाका। आता जी भिजून घेतलेली डाळ होती ती देखील आपल्याला या स्टेजला घालून घ्यायची आहे। अगदी 8 ते 9 मिनिटातच भाजी आणि डाळ दोन्ही छान असं शिजले जातं। त्यामुळे या पद्धतीने एकदा शेपूची भाजी नक्कीच करून बघा। घाईच्या कामात देखील तुम्ही अगदी झटपट अशी ही शेपूची भाजी बनवू शकता। तर भाजी पूर्ण अशी छान मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता, त्याने देखील भाजी खूप छान लागते। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि भाजी पुन्हा अशी मिक्स करून घेऊया। मीठ थोडंसं बेतात घाला, कारण की भाजी आत्ता आपल्याला थोडी जास्त दिसते पण शिजून ही थोडीशी कमी होते, त्यामुळे मीठ तुम्ही बेतातच घाला। मीठ घातल्यावरती भाजी अशी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊया। तर इथे पाहू शकता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीला आपल्या पाणी देखील सुटलेलं आहे। थोडं देखील इथे पाण्याचा मी वापर केलेला नाही आहे, बिना पाण्यातच आपल्याला शेपूची भाजी शिजवायची आहे। जर तुम्ही पाणी घातलं की भाजी इतकी चवदार होणार नाही आणि पांचट लागेल, त्यामुळे पाणी घालू नका। तर इथे मी डाळ शिजली आहे का नाही ते चेक करत होते, तर थोडीशी अजून डाळ इथे मला कच्ची वाटते, त्यामुळे पुन्हा 4 ते 5 मिनिटं मी झाकण ठेवून भाजी शिजून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 9 ते 10 मिनिटातच भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि डाळ देखील मऊसूत अशी शिजलेली आहे। तर आजची शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।